पुढची महत्त्वाची बातमी बघूयात। शिवसेना प्रकरणी अंतिम निकाल लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे। राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागितलेल्या सल्ल्यामुळे शिवसेनेचा फैसला आता लांबणीवरती पडणार का असा प्रश्न निर्माण झालाय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी अंतिम सुनावणी 20 ऑगस्टला अपेक्षित होती, पण 19 ऑगस्टपासून राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर घटनापीठासमोर सुनावणी सुरू होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत घटनापीठाचे सदस्य आणि शिवसेनेची सुनावणीही त्यांच्या समोर असल्याचं कळतंय। त्यामुळे शिवसेनेच्या फैसल्यासाठी अधिक काही काळ वाट बघण्याची शक्यता सुद्धा आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या संदर्भात माहिती देतील। सोमेश, एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि बराच काळ प्रलंबित असलेली ही सुनावणी हे बघता आणखीन प्रलंबित होण्याची शक्यता आहे का सुनावणी, का ज्या पद्धतीने अपेक्षित वेळेत सुनावणी अपेक्षित आहे शिवसेनेला तसं होऊ शकतं? पूर्वी नक्कीच धनुष्यबाण कोणाचा, शिवसेना कोणाची याविषयी निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंकडून आव्हान देण्यात आलं आणि जवळपास गेले वर्षभरात 1.5 वर्षापासून ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। गेल्या वेळी जेव्हा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंच्या वतीने काही इंटरिम रिलीफ मागण्यात आले होते, त्यावेळी सर्वोच्च न्यायालय म्हणाले की आपण मुख्य याचिकाच निकालामध्ये काढू आणि त्या अनुषंगाने मुख्य याचिकेवर सुनावणी 20 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी आणि प्रकरण निकाली काढण्यासाठी म्हणून लिस्ट झाले। परंतु 20 ऑगस्टला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्याच समोर ती सुनावणी अपेक्षित होती आणि न्यायमूर्ती सूर्यकांत हे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठाचे सुद्धा सदस्य आहेत, ज्या घटनापीठासमोर 19 ऑगस्ट पासून राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्याच्या अनुषंगाने एका वेगळ्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता एक शक्यता निर्माण झाली आहे की धनुष्यबाण कोणाचा, शिवसेना कोणाची हा फैसला पुन्हा एकदा लांबणीवर पडू शकतो आणि काही काळ अजून वाट पाहावी लागेल। बरोबर आहे सोमेश, धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटबद्दल।